हाय हॅलो नमस्कार मित्रांनी मैत्रिणी श्री स्वामी समर्थ. चला आज आपण बनवणार आहे गावाकडची रेसिपी. तर इथं मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे थोडेसे. हे बघा लसूण सोललेलं आहे. तर आपल्याला बनवायचं आहे शेंगदाण्याचं बट्टं. त्याच्या काही ठिकाणी आमच्या म्हणजे माझी बहीण सिन्नरला राहते ना, तर त्यांच्या इकडे झिरकं म्हणतात आणि आपल्या नाशिक भागामध्ये याला बट्टं म्हणतात. तर ते बनवायचे आता ते आणि भाकर बनवायची. तर आता इथं शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहे. आता हे मिक्सरला दळून घेणार आहे. चला तर बनवूया. चला ते वाटण्यासाठी मी इथं याच्यात कोथिंबीर टाकली थोडीशी आणि 4 ते 5 मिरच्या टाकणार आहे फक्त, कारण मिरच्या तिखट आहे त्यामुळे एवढं टाकणार आहे. आणि आपलं जे जिरं असतं ते फोडणीला टाकायचं नंतर. चला बनवूया आता. चला आता हे वाटून घेते मी. तर हे बघा मी इथं वाटण तयार केलं होतं, तर त्याच्यात पाणी मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे पातळ बनवून घ्यायचं. आणि आता कढईमध्ये तेल टाकायचं. पाहिजे तेवढं. जास्त तेल खाऊ नका, ह्या दिवसाचा त्रास होतो त्यामुळे. कारण आपण तळण वगैरे पण करत असतो, ते पण खातो. त्यानंतर आपण ज्या भाज्या बनवतो त्याच्यात जास्त टाकतो, तर जास्त नाही टाकायचं. कारण पावसाळा असल्यामुळे तळण खूप होत असतं आपल्या घरात त्यामुळे. जिरं टाकूया त्याच्यात. तेल टाकलं त्याच्यात टाकूया हळद. ते हळद टाकायची आणि आता हे व्यवस्थित मिळू द्यायचं. व्यवस्थित छान तेवढं तयार झालं. आता हे जे घेतलेलं आहे आपण ते याच्यात टाकून द्यायचं. आणि तुम्हाला जेवढं पातळ बनवायचं आहे तेवढं टाकू शकता. आणि आपला जो कांदा असतो ना, तो कोंबडा, आपण भज्यांना कोंबडा कांदा कापतो का, त्या प्रकारे जरी कापून यामध्ये टाकलं ना तरी छान लागतो. पण आमच्या म्हणजे हा प्रियाला असंच आवडतं, तिला खूप आवडतं भाकरांनी. जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं. एवढं बनवलेलं आहे. आता त्याच्यात टाकायचं आहे. बाकी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात हे पण सांगा. चला मीठ टाकूया त्याच्यात चवीनुसार. भाकर आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ जास्तच लागतं, कारण आपण भाकरीमध्ये मीठ नाही ना टाकत. चपातीमध्ये तरी मीठ असतं, भाकरीमध्ये नाही टाकत आपण त्यामुळे. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की सांगा. काही चेंजेस करायचे असेल तर ते पण सांगा. म्हणजे एक सजेशन पण द्या. मी एडिटिंग वगैरे नाही करत, कारण त्या भानगडीत मी नाही पडत. काम खूप असतं, मुलांची शाळा आहे ते, मग त्याच्यातून संध्याकाळचं रुटीन थोडं निवांत असतं. त्यामुळे मी संध्याकाळीच व्हिडिओ बनवत असते. कारण सकाळी म्हटलं ना तर हर्षला जायचं असतं 9 वाजता. त्याच्यामुळे सकाळी 6:30ला उठायचं, आवरायचं, आपलं स्वतःच आवरायचं, त्याचं आवरायचं. मग त्याच्यानंतर स्वयंपाक, परत 11 वाजता प्रिया जाते, तिचं आवरायचं, घरातली कामं. त्यामुळे सकाळी जमतच नाही जास्त करून. त्यामुळे संध्याकाळी कसं निवांत पण असतं, काय व्हिडिओ बनवायचा काय नाही हे पण आपल्याला समजतं त्यामुळे. तर नक्की बघा आणि करून पण बघा, खूप छान लागतं खायला. लसूण आणि जिऱ्याचा तडका द्यायचा त्याला, छान लागतं. म्हणजे आपली शेंगदाणा आणि याची चटणी होते ना, तर एवढंच आहे की आपण याच्यात खोबरं नाही वापरत, हिरवी मिरची ते वापरतो, त्याच्यामुळे ते छान लागते खायला पण भाकर बरोबर. चला मिक्सर आता इथे ठेवून देते, कारण मिक्सरला आणि ते आम्ही कॉर्नर बनवले तेव्हा ते बरं पडतं घरामध्ये पण. आता आमच्या घराला तरी 5 ते 6 वर्ष झाले जुने. म्हणजे इथं मी राहायला आलो त्यावेळेस
आम्ही पहिल्यांदा आलेलो इथं राहायला. बाकी सगळ्यांचे एरियातले सगळ्यांचे नंतर झालेले आहेत. आता भाकर बनवायचे, 2च बनवायचे कारण चपाती शिल्लक आहे त्यामुळे. आणि बाबा पण मगाशी चहा चपाती खाल्ल्यामुळे ते एवढे नाही जेवणार आहे. सगळं इथं तवा ठेवून घेतलेला आहे. भाकर बनवूया आता. परत 9 वाजले की बिग बॉस बघायचं असतं, मराठी बिग बॉस. तर नक्की बघा. तुम्ही कोणाला सपोर्ट करता हे पण सांगा कमेंट करून, म्हणजे कळेल मला. तर आपले जे मराठी हे आहेत ना कलाकार यूट्यूबवरचे, धनंजय पवार आणि त्यानंतर एक सूरज चव्हाण, एवढे 2च आवडतात. आणि वर्षा उसगावकर, बस. हे 3 कंटेस्टंट सोडून मला कोणच आवडत नाहीत, सगळे भांडकुदळ आहेत. आजचा भाग मजेशीर आहे त्यामुळे पटापट उरकायचं आज काम. चला तर आता भाकर बनवते मी. चला तर हे बघा इथं झालेली आहे भाकर बनवून झालेली. आणि ही आहे आपली आजची डिश. तर हे बघा इथे आपण लोणचं आहे, भाकर आणि बट्टा शेंगदाण्याचं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि सध्या मी आहे ना 6 ते 8 मिनटाचेच व्हिडिओ बनवते. कारण काय होतं की मोठे व्हिडिओ बघायला कंटाळा करतात. शॉर्ट असले की आपली बघतात पण, लाईक पण करतात, सबस्क्राईब पण करतात. त्यामुळे शॉर्ट आपले छोटे छोटे बनवतो मी, जास्त मोठे बनवत नाही. आणि जेव्हा आपले 1000K पूर्ण होतील आणि वॉच टाईम कंप्लीट होईल त्यानंतर मग आपण थोडी जास्त मोठी व्हिडिओ बनवू, 15 ते 16 मिनटाचे. आता सध्या ते शॉर्टच बनवणार आहे. चला तर बघायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय कर. बाय. दे बाबांना द्यायचं ताट. तर बाबांना द्यायचं पहिले, मग प्रियाला देते. आता हळू पकड व्यवस्थित. चला तर मग बाय बाय.